प्रतीकात्मक रावण का पुतला इस तरह से चल उठा है और हम विजयादशमी के कार्यक्रम स्टेडियम मध्ये रावणदहन करण्यात आलं काय? आज जेव्हापासून आम्हाला जिल्हा प्रमुख बनवण्यात आलेला आहे तेव्हापासून हा पहिला एक कार्यक्रम गोंदिया शहरामध्ये शहर समितीच्या शहर प्रमुखाच्या माध्यमातून व समस्त शिवसैनिकांच्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम विजयादशमीचा करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये बाळासाहेबांनी एक जी आम्हाला शिकवण दिलेली होती 20% राजकारण व 80% समाजकारण, हे आम्हाला सर्व आपल्या गोंदिया शहरातील समस्त नागरिकांपर्यंत हा पोहोचवण्याकरिता हा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेला आहे। तरी लोकांनी भरभरून प्रतिसादही दिलेला आहे, तरी मनापासून लोकांचाही आभार करतो। व इथं जे आज कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आमची समस्त शिवसेनेची टीम जशी सत्यावर सत्याची विजय झाली आहे तशीच येणाऱ्या काळात निवडणुकीत आम्ही सर्व लोक शिवसेनेचे एक ताकद एकजुटीनं उभे होऊन आम्ही इथं जसं शिंदेसाहेबांनी टांगापलटी केला तसंच आम्ही इथं पण टांगापलटी करू अशी आमची जय्यत तयारी सुरू आहे। त्याच्यातला तयारीतला हा एक भाग म्हणून हा विजयादशमीचा सोहळा आम्ही लोकांच्या मनामध्ये शिवसेना कसा रुजवायची याच्याकरता हा आमची कार्यक्रम ठेवलेला होता। हो, आपने भाषण देते वक्त कहा कि शिवसेना इस बार गोंदिया जिले में सरपंच चुनाव हो, नगर परिषद का चुनाव हो। राजू काय सांगा, शिवसेनेने पहिल्यांदाच रावणाचा वध करण्यात आला गोंदियामध्ये। आता तुम्हाला सांगतो की शिवसेना आता रिमोट कंट्रोलवर चालणारी शिवसेना नाही आहे। आता ही सोनू कुथेची गोंदिया जिल्ह्याची शिवसेना आहे। हे गोंदिया शहर हा कमलेश नसिनेच्या संघटनांवर चालणारी शिवसेना आहे। आता शिवसेना स्वबळावर ज्याप्रमाणे आज आपण इथं रावणाचा दहन केला त्याचप्रमाणे राजकारणातही जे समाजाला पिडून खात आहेत, बहुजन समाजाचा वर अन्याय अत्याचार करत आहेत, त्यांचा संविधानिक अधिकार चोरी करत आहेत, अशा नराधमांना मारण्याचा काम, त्यांच्यावर विजय करण्याचं काम ही शिवसेना करेल। म्हणून हा एक आमचा पहिला संदेश होता जेव्हा ही पदाधिकारी आम्हाला नेमण्यात आला त्याच्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि हा विजयदशमीचा कार्यक्रम आहे। अशीच विजय आम्ही त्या नराधमावर करू हे सांगण्याचा हा संदेश आहे, प्रयत्न आहे। तर काय सांगाल, यावर्षी पहिल्यांदाच गोंदियामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। नेहमी आपण मुंबईमध्येच पाहत होतो। सर्वप्रथम हमारे जिलाध्यक्ष श्री रुपेश जी कुथे के मार्गदर्शन में हमने ये दशहरा उत्सव लिए और ये पहला वर्ष था हमारा। और जब भी हमारे रुपेश जी कुथे हमारे कोई आदेश करते या रहता है तो हम उनके आदेश पर पूरा खरा उतरने की कोशिश करते हैं। और शहर अध्यक्ष होने के नाते मुझे जो निर्देश दिया गया था मैंने उस पर एक छोटी सी पहल करके ये कार्यक्रम का आयोजन किया, जिसमें मुझे पूरी तरीके से पूरे शिवसैनिकों का, पूरे पदाधिकारियों का साथ मिला और ऐसे ही साथ मुझे हमेशा रहेगा, ऐसी मैं अपेक्षा करता हूँ और दशहरा उत्सव की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ।